ब्रेक नंतर झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर झालेले अत्याचार, पालकांच्या संतापाचा उद्रेक, रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवर हजारोंच्या संख्येने उतरलेले नागरिक, दगडफेक, फाशीची मागणी, सतत घडणाऱ्या घटना यासह अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्या बरोबर झिरो आवर मध्ये उपस्थित होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी राज्य महिला आयोग सदस्या डॉक्टर आशा मिरगे आणि बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसे शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर। आपण त्यांच्याशी मागच्या सेगमेंटमध्ये चर्चा केली होती। आता हीच चर्चा पुढे नेऊया। आशाताई, मी आपल्याकडे येते। आपल्याला आठवत असेल की अकोल्यातलीच एक प्रकरण होतं ज्यामध्ये एका शाळेत अशाच पद्धतीची घटना घडली होती, मात्र तिथे मुलींचा आकडा हा खूप मोठा होता। यावेळेला मला आठवतं आपण महिला आयोगाच्या सदस्या होत्या आणि आपण प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक मुलीशी बोलून तिच्याकडनं लिहून घेतलं होतं नक्की की तिचं काय काय घडलं। अशा पद्धतीचं काहीतरी आता ह्या शाळेत व्हायला पाहिजे का? समिती गठीत करा, मंत्री किंवा राज्य महिला आयोग यांच्या संदर्भातली अथॉरिटी असलेली, पण प्रत्येक ठिकाणी अपरोक्ष, जे तुम्हाला आठवतंय बरोबर आहे की त्या शाळेचे सगळे त्यांच्या त्या स्कूलच्या टीचर्स असतील, HOD असतील, प्रिन्सिपल असतील, यांना बाहेर ठेवून 357 मुलींचा आपण सलग इंटरव्ह्यू घेतला होता। आणि तो इंटरव्ह्यू घेताना सहजासहजी, आता रुपालीताई पण म्हणाल्या कोणी असेल तर त्यांनी समोर यावं। मला हा अनुभव आहे, सहजासहजी कोणीही समोर येत नाही। घटना घडली असली तरी माझ्या मुलीची बदनामी होईल, माझ्या मुलीचं लग्न होणार नाही, आमचं कुटुंब काय वगैरे अशा पद्धतीच्या ढोंगी, म्हणजे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ढोंगी कारणांसाठी पालक लोक बॅकफुटवर जातात। आणि म्हणून डायरेक्ट मुलींशी संवाद साधून समुपदेशन करून आणि म्हणजे वी आर हिअर टू गिव्ह यू जस्टिस, आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी आलोय, तुमचा त्रास कमी करण्यासाठी आलोय, असा त्यांना विश्वास दिला तर त्या मुली असं सांगतात। आणि त्या मात्र आता तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की त्या प्रकरणातल्या 3ही आरोपींना 7 वर्षाची शिक्षा, कन्व्हिक्शन झालेलं आहे। आणि त्यावेळेला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी असतील किंवा त्या काळातले आमचे पोलीस अधिकारी असतील, त्यांनी मला खूप चांगली मदत केली होती, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते। आता अजून एक महत्वाचा विषय की असं घडतं का आणि ते कमी होण्यासाठी काय करायला पाहिजे। आता कोणीतरी म्हटलं की अशी श्वापद अडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे। अशी श्वापद तयारच मुळात का होतात याचं मुख्य कारण आहे व्यसनाधीनता। आणि ही व्यसनाधीनता दिवसेंदिवस जास्तीत जास्त होत आहे, त्याचं कारण आहे इझिली अवेलेबल ड्रग्स, गांजा, दारू एक्सेट्रा। आणि ही निकामी पोरं, सगळी पोरं ज्याला आपण म्हणतो, बेरोजगारीमुळे जी रस्त्यावर फिरतात त्यांना कुठल्या तरी पॉझिटिव्ह प्रोजेक्ट मध्ये एंगेज ठेवणं हे पालकांचंच नव्हे, शासनाचं, प्रशासनाचं, समाजाचं पीअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो, आणून त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी करणं, त्यांना कशात तरी गुंतवून ठेवणं। नक्कीच आशाताई, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडताय, मात्र त्याआधी मला संगीताजींना हे विचारायचंय की हा जो अक्षय शिंदे आहे, आत्ताचा जो आरोपी आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे? काही कळलंय का त्याच्याबद्दल? तो कुठं राहतो, तो कुठनं आला? तो त्या शाळेत कंत्राटदारांना आणला मान्य आहे, पण काय पद्धतीनं तो आला? तो जो आरोपी आहे तो आरोपी बदलापूर मधल्याच मध्येच राहणारा आहे आणि 1 तारखेला तो त्या शाळेमध्ये जॉईन झाला। पण त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण जर बघितली तर तो क्रिमिनल आहे असं आम्हाला समजलं। पण ज्या वेळेला पोलीस स्टेशनला ह्या आरोपीला पकडलं त्यावेळेला तिथे जे सिनियर पी आहे त्या म्हणाल्या मला की तो विकृत आहे। तर मी म्हटलं तो विकृत असेल तर त्याला शाळेने ठेवलं कसं? म्हणजे जर तो तशा प्रवृत्तीचा माणूस असेल तर शाळेने त्याला ठेवताना विचार करणं फार गरजेचं होतं। म्हणजे पोलिसांना माहिती होतं की तो एक विकृत व्यक्ती आहे? विकृत असेल हा शाळेने सांगितलं होतं, सांगितलं की तो विकृत आहे। विकृत व्यक्तीला ती शाळा ठेवते कशी, हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता। शाळेत ठेवताना जर अशा माणसाला जर ठेवलं तर तो माणूस विकृत आहे म्हणून तो तसं काही करू शकतो, किंवा भविष्यात तो विकृत आहे म्हणून त्याला कदाचित सजा देखील होणार नाही। तो सरास तसाच बाहेर येईल की बाबा तो वेडा आहे किंवा तो विकृत आहे, तो तसाच आहे म्हणून त्याला प्रशासनाकडून सोडलं देखील जाईल। तर शाळेने ठेवताना
कामावर ठेवताना फार गरजेचं होतं की तो काय वृत्तीचा माणूस आहे बघणं. म्हणजे आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट जे बघतो मागतो तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतला आहे की नाही हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच संगीताजी. आशाताई, एक प्रश्न जो सतत मनात येतो तो हे आहे की प्रत्येकच गुन्हा बघितला तर आपल्या देशातला जो कन्व्हिक्शन रेट आहे तो फार कमी आहे. आत्ता आपण कसं बघता, काय आहे कन्व्हिक्शन रेट, काही सांगू शकाल का? अशा गुन्ह्यांचे जे आरोपी असतात त्यांना किती टक्के लोकांना खरंच यात सजा होते? 7.4% कन्व्हिक्शन रेट. आणि त्याला ही सगळी कारणं जबाबदार आहेत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जेव्हा तारीख पे तारीख चालू होते आणि ही मुलगी लग्नाला येते तर आपोआपच तिचे पॅरेंट्स म्हणतात चला केस मागे घेऊया, म्हणजे लग्नानंतर तिच्या सासरी त्याची काही रेमनंट नको, कटकट. हा एक कारण आहे. दुसरं कारण आहे, अशा पद्धतीनं डिले करत पोलीस स्टेशन मधूनच सगळे पुरावे नष्ट करण्याचा एक घाट घातलेला असतो. जे आपलं हिट अँड रन वाली पुण्याची केस आहे, अशा पद्धतीनं कुठे डॉक्टर विकला जातो तर कुठे पोलीस विकला जातो तर कुठे कुठे जज महोदय सुद्धा विकले जातात. आणि या सगळ्या या भ्रष्टाचारामुळे मुळात आपला कन्व्हिक्शन रेट कमी आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगावंसं वाटेल मला की मुळात अशा प्रकरणांचा तक्रार रेट सुद्धा 13.something%, 14% पूर्ण नाहीये. म्हणजे जितक्या घटना घडतात, 100 घटना घडल्या तर फार तर 14 घटनांची तक्रार होते. हे पण खूप शोकांतिक आहे, कारण कुठेतरी लोकांना माहिती असतं न्याय मिळणार नाही, उलट पक्षी बदनामी होईल, नुसतं त्याची चर्वण चर्चा होईल आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या, उन्नाव झालं की हैदराबाद झालं की पुणे झालं की कलकत्ता आणि कलकत्ता झालं की ठाणे, हे चालू राहणार असं वाटतं. म्हणून हे कसं राहिला प्रश्न एक महत्वाचा की याच्यावर काय करता येऊ शकतं. एकमेव गोष्ट याच्यावर करता येऊ शकते, एकमेव गोष्ट की जेव्हा अशी काहीतरी घटना घडेल, खरोखरच आपण सर्वांनी, जसं तुम्ही पहिल्यांदा बोललात, राजकारण, जातपात, धर्म, काय वेळ आहे, किती पैसेवाली आहे, गरीबाई श्रीमंत आहे, हे सगळं सोडून ती एक मुलगी आहे असं म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे चारी बाजूंना रान उठवलं पाहिजे. घटना घडली की आपण चर्चा करतो, रान उठवतो आणि पुन्हा दुसऱ्या घटनेची वाट पाहतो. हे सगळ्यात नक्कीच आशाताई एक महत्वाची गोष्ट आपण मांडली आहे. मी संगीताजी आपल्याकडे येते. आज आम्ही आंदोलन पाहिलं, लोकांचा राग, संताप, उद्रेक सगळं पाहिलं, पण या अशा घटनांमधनं राजकारण बाजूला येणाऱ्या काळात राहील का? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच राहील, नक्कीच राहील. कारण ज्या वेळेला माझ्याकडे हा विषय आला त्यावेळेला मी एक पक्ष म्हणून नाही किंवा मी त्या पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही, तर मी एक महिला आहे आणि महिलेला मात्र मला न्याय द्यायचा आहे किंवा तिला भविष्यात न्याय मिळवून देण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. तिच्यावर तिच्याशी संबंधित जो काही आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल कसा करून घेता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केला. आणि माझ्याबरोबर बदलापूर शहरातल्या माझ्या असंख्य मैत्रिणी ज्या वेगवेगळ्या पक्षाच्या होत्या त्या माझ्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी देखील झाल्या आणि त्याचाच जो परिपाक आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. संपूर्ण बदलापूर शहर पेटलं आणि नुसतं पेटलंच नाही तर सगळ्यांची एकच मागणी आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅक वरती चालावी. आणि ही काळाची गरज आहे, कारण जर आपण एकत्र आलो नाही किंवा आपण महिला म्हणून जर पुढे आलो नाही तर हे खूप भयानक, म्हणजे आपण पुढे भविष्यामध्ये रस्त्यावर चालू पण शकत नाही. त्यामुळे एक थोडंसं मी पक्षाची हे करीन की पक्षाचं पद जरी माझ्याकडे असलं तरी सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक महिलेचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला जात धर्म आम्ही कुठलाही बघत नाही. एक महिला म्हणून मी तिच्यासाठी मदतीला गेली, तिला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या मैत्रिणी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि आम्ही कुठेतरी आज बदलापूर शहर आपल्याला पेटलेलं बघायला मिळालं. कारण बदलापूर शहराच्या जनमानसामध्ये देखील कुठेतरी ह्या गोष्टीचा राग होता. त्यामुळे आणि एक नाही तर दोन मुली म्हणजे अगदी त्या लहान ज्या चिमुरड्या आहेत त्या एक नाही तर 2 मुलींच्या बाबतीत जर अशी घटना घडते तर त्याचा उद्रेक हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि तो बदलापूरमध्ये झाला. नक्कीच आशाताई, संगीताजी, आपल्या दोघींचं आभार. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या ह्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. खरं तर आपल्याला आजच्या प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल पाहायचा आहे, मात्र एका छोट्या ब्रेकनंतर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.